पाहणार आहोत जिल्ह्याच्या टॉप 9 बातम्या। दिवा चिपळूण मेमो रेल्वे आता कायमस्वरूपी धावणार। 25 वर्षांनंतर चिपळूणला स्वतंत्र रेल्वे सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी दिव्याहून तर दुपारी 12 वाजता चिपळूण दिव्याकडे ही ट्रेन रवाना होणार। 1 नोव्हेंबरपासून माथेरानसाठी टॉय ट्रेन सेवा ही पुन्हा एकदा सुरू होणार। माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून होती बंद। कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधील हत्ती पकड मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान। धरपकड मोहिमेवरती तातडीने बंदी घालण्याची याचिकेतून मागणी। या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 नोव्हेंबरला होणार। नंदुरबार शहर आणि परिसरात रात्री पावसाची हजेरी। अनेक पिकं शेतात कापणी करून ठेवल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता। करमाळ्यामध्ये उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये केळीच्या घडांवर बुरशीजन्य ठिपक्यांचा प्रादुर्भाव। नवीन केळीसह खोडवा केळीला मोठा फटका। रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने हरदा दरामध्ये केळी विक्री करण्याची वेळ। अवकाळी पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भात देखील पिकांचं मोठं नुकसान। सोयाबीनसह वेचणीला आलेला कापूस आणि इतर पिकांनाही फटका। शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। कार्तिकी वारीनिमित्त आजपासून विठ्ठल रखुमाईचं 24 तास दर्शन खुलं। सर्व भाविकांना दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी दर्शन बंद। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार। तुळजाभवानी मंदिरात दिवाळीच्या गर्दीमुळे मुख्य महाद्वारातून प्रवेश बंद। आज रात्री 1 वाजेपर्यंत भाविक भक्तांना बेडकर पायऱ्यांच्या मार्गाने प्रवेश। बुलढाण्यामध्ये चाकू घुसपून युवकाची हत्या। शेगावमधील आठवडी बाजारातील घटना। जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय। हत्या करून आरोपी फरार। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।